करण्याची आज स्पष्टपणे कबुली दिलेली आहे. खेड सोमय्या यांची तक्रार करण्यासाठी 5 महिला आमच्याकडे आल्या आहेत असं देखील संजय राऊत म्हणाले. आता महिलांच्या जीवावरच हे राजकारण करतायत. यांना राजकारणामध्ये आता दुसरा बेस राहिला नाही. महिलांच्या बरोबर नावं घ्या आणि राजकारण करा. काही दिवसांनी हे लोक रस्त्यावर टाळ्या वाजवताना दिसतील. धनगर मुस्लिमांना कसं आरक्षण मिळत नाही हे बघतोच. मनोज जरांगे पाटील आता आंदोलनाच्या नव्या तयारीत आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. समाजासाठी, कोणत्याही समाजासाठी जर एखादा नेता पुढे येत असेल तर त्यांचं स्वागत आहे. परंतु घेताना भूमिका ही जर चांगली घेते तर लोक त्याला पाठिंबा देतात. ही मागच्या आंदोलनामध्ये त्यांना सुद्धा दिसून आलेलं आहे. म्हणून त्यांनी काय घ्यायची भूमिका हा त्यांनी ठरवायचा विषय आहे. संजय राऊत म्हणाले किती काळ आम्हाला त्रास देणार, आमच्या पुढे राज्याचा लढवया पाहण्याचा आदर्श आहे. तुमच्यासारखे रणछोडदास नाही, आम्ही लढू. लढू नाही, रडू. संजय राऊतने आता लढायची भाषा करू नये, आता रडू. अनेकमेकाच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू, हे त्यांची भूमिका असली पाहिजे. आज आरक्षण शिंदे साहेबांनी दिल्यानंतर पक्षामध्ये किती लोक राहतील तुमच्या हे लक्षात घ्या. म्हणून आज त्याची पोपटपंची या आरक्षण विषयावर बोलत नाही. त्यांना माहिती की आपले जे असलेले बाकीचे जे आजूबाजूला आहेत ते आता सर्व जायच्या मनस्थितीत आलेले आहेत. भुजबळ म्हणतात की आरक्षण तुम्ही दिलंय, पण नेमकं एकेकडे सांगतो की ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देण्यात आलेलं आहे. मात्र तुम्ही स्पष्ट करा ना, सरकार सांगायचं स्पष्ट करून सांगणार. स्पष्ट करून काय रस्त्यावर यायचं आहे का? तुम्ही मंत्री आहात, या बसा, चर्चा करा मुख्यमंत्र्यांशी. तुम्हाला कोणी रोखलंय? एवढं मोठं गॅजेट काढलेलं, एवढं मोठं राजपत्र आहे, ते एकदा वाचा. आता ते वाचायला जर मुख्यमंत्री लागत असेल तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. हे पब्लिक डॉक्युमेंट्स आहेत. हे काय फाईलला लावायचं डॉक्युमेंट्स नाही आहे. हे तुम्ही वाचू शकता, ते पाहू शकता. हे कुठं लपवलेलं आहे का? हे कुठं थांबवलेलं आहे का? कपाटात हे आता जो पण सीएम चावी लावत नाही तो पण निघणार नाही असं काही आहे का? पब्लिकली डॉक्युमेंट्स आहेत, वाचा. आणि त्याच्यावर जर काही ऑब्जेक्शन असेल तर सीएम बरोबर कधी तुम्ही चर्चा करू शकता. काल कन्नडचे आमदार आपले हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं की शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली. त्यांनी जर आरक्षण द्यायचं तर कायदा का नाही केला, अधिवेशन का नाही बोलवलं? काही लोक जे मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करत होते ना गेली 40 वर्ष, त्यांना शिंदे साहेबांनी मारलेली ही चपराक आहे. म्हणून त्यांचे आता जीव तळमळत आहेत. जे आम्ही ज्या लोकांच्या जीवावर राजकारण करत होतो ते राजकारण पूर्ण शिंदे साहेबांनी संपवलंय. म्हणून काल प्रकाश आंबेडकर बोलले की एकनाथ शिंदेने सिक्सर मारलाय, याची पोटदुखी अनेकाला आहे. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की शिंदे साहेबांचा कसं त्यांना खड्ड्यात घालता येईल किंवा कसं यांची सत्ता काढता येईल हा प्रयत्न काही लोकांचा होता. परंतु शिवसेना प्रमुखाचा असलेला कार्यकर्ता त्यांनी न्याय द्यायची भूमिका घेतली आणि त्याच्यात तो सक्सेस झाला. त्याचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अभिनंदन लोक करतायत. प्रकाश आंबेडकर म्हणतात मतदारांनी काँग्रेस सोबत जाऊ नये. जर काँग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक जागे डिपॉझिट जप्त होईल. मग तेच तर तुम्हाला सांगितलं. कसली आघाडीची बैठक आली? आघाडीची बैठक म्हणता ना तुम्ही एकीकडे. हे प्रकाश आंबेडकर बोलतायत काँग्रेस बरोबर जायचं नाही. ही भूमिका स्पष्ट आहे. म्हणजे आता आघाडी राहिली का? आघाडीमध्ये ना काँग्रेस आहे ना राष्ट्रवादी आहे. फक्त उबाठा गटाचे काही जे लोक आहेत ते स्वतःच आघाडी करणार आणि स्वतःच लढणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोडून आमच्या सोबत यावं अशी खुली ऑफर प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना दिली. ते आमच्या सोबत आले काय ना आम्ही त्यांच्या सोबत राहिलो काय? म्हणून मिलके करेंगे ना. म्हणून आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा विनंती केली की तुम्ही आमच्या बरोबर या, आपण मिळून या येणारी निवडणूक लढू आणि खऱ्या अर्थानं चांगलं सरकार द्यायचं काम करू. म्हणून आम्ही त्यांना खुली ऑफर सुद्धा दिलेली आहे, आपल्या माध्यमातून अनेक वेळा दिलेली. प्रकाश आंबेडकर सारखा मोठा नेता जर आमच्याकडे आला तर आम्ही त्यांचं स्वागत करू. बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना एक ऑफरच दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमची ऑफर आहे, त्यांनी भाजप सोडवा आणि आमच्या सोबत यावं. तेच तर बोलतो झालं.